पूर्व विभाग पुरस्कृत असणारी आदरणीय जिग्नेशजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली नामदार माननीय आदरणीय श्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा माजी मुख्यमंत्री यांच्या कार्याचे गौरव करणारी स्पर्धा आपण पाहत आहोत। एक महत्वाची आणि दैदीप्यमान असं आयोजन असणारी स्पर्धा आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आणखीन एक महत्वाचा सामना पाहायला मिळतोय। एनपी स्पोर्ट्स वर्सोवा आणि त्याच्या अगेन्स्ट अक्षित 11 टेंभुली या दोन संघांदरम्यानची लढत। टॉस जिंकला या मॅचचा अक्षित 11 टेंभुली टीमने आणि प्रथम निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा। अर्थात ज्यावेळेला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये एनपी स्पोर्ट्स वर्सोवा टीमच्या कॅप्टनशी चर्चा झाली त्यावेळेला तो आवर्जून म्हणाला की आम्हाला बॅटिंगच करायची होती आणि बॅटिंग वाट्याला आली आहे। कितपत धावा बनवल्या जातात, एका बाजूला वर्सोवा तर त्याच्या अगेन्स्ट टेंभुली, एका बाजूला ज्या संघाने या आधीच्या स्पर्धेवरती अभिराज्य गाजवलं तो टेंभुली संघ मैदानावरती पाहायला मिळतोय। तर त्याच वेळेला अगदी प्रतिस्पर्धी संघ म्हणून ही ताकदवान संघ म्हणून पाहायला मिळतो। प्रिन्स मूवीच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण आपण पाहत आहोत। घर बसल्या एक चांगल्या दर्जाचं नीट अँड क्लीन कॅमेरा वर्क आणि तथा प्रथमेश पाटील आणि अगदी रवी गुलवी यांच्या माध्यमातून ही संकल्पना आपण पाहतो। प्रिन्स मूवी या मैदानाच्या आतमध्ये बळी आहे जिथे आघाडीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे। आघाडीचे दोन्ही बॅटर अगदी मोठ्या स्ट्रोक साठी जाणले जाणारे तथा पॉपलेच्या षटकांचा पॉवरफुल आणि खरपून समाचार घेणारे त्यापैकी एक असणारे हे दोन्ही बॅटरला आपण पाहतोय। अक्षित 11 टेंभुली तथा एनपी स्पोर्ट्स वर्सोवा दोन संघांदरम्यानची लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। नितीनजी वारे यांचं हार्दिक असं स्वागत करूयात, कारण ज्यांच्या माध्यमातून ग्रामीण धमाकामध्ये एनपी स्पोर्ट्स उत्तन या संघाला घेणे अनेक वर्ष सातत्याने मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ज्यांनी आपला संघ बांधला तथा आपण नुकतीच पाहिली मीरा भाईंदर प्रीमियर लीग, एक मोठं दैदिप्यमान आयोजन आणि मीरा रोड आणि भाईंदर विभागामध्ये प्रथमच एक दर्जेदार आयोजन ज्यांच्या माध्यमातून करण्यात आलं ते नितीनजी वारे यांचे हार्दिक स्वागत करूयात। प्रतीक पाटील गोलंदाजी मार्क वरती दाखल होतोय, ज्याच्या नावावरती या मैदानावरती एक मालिकेभराची बाईक पाहायला मिळाली आहे। या मैदानाने ज्याला भरभरून दिलं तो प्रतीक पाटील गोलंदाजी मार्क वरती स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळतोय, तो अर्थात समाधान आरेकर। या खेळाडूच्या नावाची चर्चा नेहमीच झाली। पहिला बॉल उसळी घेणारा थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय समाधान आरेकर आणि त्याच्या साथीला कार्तिक नवले मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे। समाधान आरेकर हा तो खेळाडू आहे ना, खुल्या गटातील अनेक स्पर्धा खर तर अनेक स्पर्धा ज्या खेळाडूने गाजवत असताना पाहायला मिळाला आणि तदनंतर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं आज मात्र आपल्या गावासाठी आणि वर्सोवासाठी खेळत असताना पुन्हा एकदा समाधान आरेकरला आपण पाहतो आहोत। अनेक वेळेला आघाडीला येत असताना या भूमिकेला त्याने नेहमी न्याय दिलाय। उसळी घेणारा बॉल अपीश होता, पनिश केलाय थर्ड मॅनला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर। या मॅचचा पहिला बॉल इथे येतोय तो चौकार। अर्थात आकाशाचीच गप्पा आपण नेहमी म्हणतो आणि अर्थात हा अखूट टप्पा होता। चेंडूने आकाशाची गप्पा केल्या आणि चौकार देखील आलाय। संघाची धावसंख्या चौकाराने अकाउंट ओपन झालाय। पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, प्लेड ऑन, नशिबाने साथ दिलीच नाही। मुळात चेंडू शरीरावरती आदळला, तदनंतर टॉप ऑफ दी बेल्स आणि ही बेल्स ब्लिंक करत असताना ड्रॉप देखील झाली आहे। फलंदाज क्रमांक पहिला समाधान आरेकर बाद। प्ले
ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहत होतात. खऱ्या अर्थानं नशीब एखाद्या व्यक्तीचं आणि एखाद्या खेळाडूचं एवढं खराब असू शकतं का? प्रिन्स मूवीच्या माध्यमातून हे थेट प्रेक्षेपण आपण पाहत आहात. शरीरावरती बॉल आदळला, तदनंतर बेल्सवरती जाऊन लागला. फलंदाज समाधान आरेकर एक चांगला खेळाडू इथे बाद झाला. मी तर नेहमी म्हणतो नशीब जर का खराब असेल ना तर एखादा हेलिकॉप्टर मधून जाणाऱ्या माणसालाही कुत्रा चावू शकतो. खरं तर नशीब इतकं खराब नसावं. या खेळाडूवरती नशीब इथे रुसलो होतं. पहा पुन्हा पुन्हा ही गोष्ट दाखवण्यात येते. खरं तर तो शफल झाला, उजव्या सीच्या बाहेर निघाला, चेंडू आधळला शरीरावरती, हातावरती आणि तदनंतर बेल्सवरती. फलंदाज क्रमांक पहिला समाधान आरेकर, एक चर्चेतील नाव ज्याने खुल्या गटाचं क्रिकेट देखील सातत्याने गाजवलंय, तो इथे चौका ठोकून बाद होत असताना पाहायला मिळालाय. नवीन बॅटर जीत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत. नवीन बॅटर जीत मैदानावरती दाखल झाला. प्रतीक पाटीलला यश मिळालंय. उजव्या सीच्या बाहेर स्क्वेअर कट केलाय, अगदी रूम दिला होता. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल मिळतीये, डबलचा प्रयत्न करण्यात येतोय. सेकंड रन इथे कंप्लीट झाली आहे का? प्रथम दर्शनी पंचांनी पाहिलं अडचणीमध्ये खेळाडू DRA ची मागणी करण्यात आली. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येत असताना पाहायला मिळतो आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालं, कलेक्शन चांगलं झालं. पहा फेकी त्याहूनही अधिक चांगली होत असताना पाहायला मिळाली. फेकी केली आणि जिथे फलंदाज फ्रेम मध्ये तदवर मात्र नव्हता आणि तदनंतर आपण पाहतोय की इथे अडचणी वाढलेल्या पाहायला मिळाल्यात. फलंदाज OUT रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का बाद. गणेश दिंडोरेच्या बाबतीत ही तेच घडलं. कारण जिथे 6 बॉल 11ची मॅच त्यांनी षटकार ठोकलाय, 5 बॉल वरती जिथे 5 धाबा हव्यात आणि अशा परिस्थितीमध्ये तो मात्र अगदी सॉफ्ट डिसमिसल झाला. संघाला तिथून पुढे रन्सच झाल्या नाहीत. गोटेकर बी टीमच्याही वाट्याला जी काही असमाधानकारक अशी भूमिका ज्यांची पाहायला मिळाली, त्यांचा खेळ कुठे ना कुठेतरी बॅकफूट वरती जात असताना पाहायला मिळाला. स्कोर कार्ड वरती 5 आहेत. 2 फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळाल्यात. नवीन बॅटर बॅटिंग साठी दाखल होतोय. अर्थात आकाशला आपण मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. तिथे सध्या दगडीला संघाच्याही अडचणी वाढल्यात. संघाच्या अडचणींवरती इथे मात करत असताना यशाचा मार्ग मोकळा करावा लागणार आहे. नवीन बॅटर आकाश. आकाश धतरला मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. हॅलो, त्याच्या माध्यमातून कसा खेळ करण्यात येतो किंबहुना तो कशा रीतीने बॅटिंग करतो. इथे खर तर परिस्थिती बिकट चालली ना की तिथे आपल्याला खंबीरपणे खेळावं लागतं. आणखीन एक धक्का. फलंदाज क्रमांक 3 बोल्ड अँड कॉट. फलंदाज बाद. भारतीय 3 फलंदाज बाद झालेत. वर्सोवा संघ अंधेरी मधून येतो. खर तर या विभागामधून येणाऱ्या संघाकडे खऱ्या अर्थानं चांगल्या दर्जाचे खेळाडू हवेत. 11च्या 11 खेळाडूंचा ताफा हा चांगल्या दर्जाचा सुसज्जित केलेला असायला हवा. परंतु ग्रामीण विभागाचा संघ सातत्याने त्यांच्या अगेन्स्ट हावी ठरत असताना पाहायला मिळतोय. काय बॉलिंग झाली आहे पहा ना. अक्षित तिलेबंदा टिंबिली टीमच्या माध्यमातून या मैदानाने ज्या संघाला भरभरून दिले ना ते खऱ्या अर्थानं या स्पर्धेमधून पाहायला. हॅलो, वर्सोवा संघाच्या माहितीसाठी NP स्पोर्ट्स वर्सोवा टीम
आपण खुल्या गटाची एखादी स्पर्धा नाही खेळत आहोत, कारण बॅटर मैदानाच्या आतमध्ये येण्यासाठी कदाचित टाइम लिमिट्स ज्या काही आहेत ना त्याची पाबंदी आपण ठेवा, कारण खेळाडू फार उशिराने मैदानाच्या आतमध्ये येत आहेत, याकडे आम्ही आवर्जून लक्ष वेधू. संघाची धावसंख्या धावफलकावरती 5-3 फलंदाज जे बाद झालेले पाहायला मिळालेत. 5ला येणारा आणखीन एक महत्वाचा बॉल, अर्थात पुढचा बॉल प्रतीक पाटीलचा. हा चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. ऍथलेटिझम पहा, डीआरएचा वापर करतोय की काय, कारण मैदानाच्या आतमध्ये खोदून काढलेला हा स्ट्रोक होता. डॉट बॉल आला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहोत बॅटिंगसाठी. अर्चित मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं संपलं. 5 धावा धावफलकावरती, 3 फलंदाज बाद. बॅटिंग करत असताना एनपी स्पोर्ट्स वर सोवा टीम. वरती आपण तमाम मान्यवरांना पाहत आहोत. या स्पर्धेचे जनक अर्थात तथा आपण निलेजी चव्हाण साहेब यांना देखील स्क्रीनवरती पाहत आहात. अर्थात या स्पर्धेच्या माध्यमातून मनीजी म्हात्रे साहेब यांना तुम्ही स्क्रीनवरती सध्याच्या घडीला पाहत आहात, आणि मी जी पाटील यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. सध्याच्या घडीला ही चर्चेची नावं राहिली आहेत. सर्वांचंच विशेष कौतुक, कारण आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर म्हात्रे ब्रदर्सच्या माध्यमातून नेहमी चांगलं कामकाज होत असताना पाहायला मिळालंय. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात येईल. पहिल्या षटकामध्ये प्रतीक पाटीलने काय कार्यक्रम केलाय, काय ती गोलंदाजी, काय त्या विकेट, कार्यक्रम कसा अगदी ओके मध्ये, आणि ओके मध्ये जणू काय कार्यक्रम केला प्रतिस्पर्ध्याचा. 5 वरती केवळ 3 धावा, ते 3 फलंदाज बाद झाले. 5 धावा धावफलकावरती आहेत. यश पहिला बॉल खोलामध्ये टाकला होता. अगदी कमी गतीने टाकला गेलेला चेंडू इथे पाहायला मिळाला. यश गोलंदाजी मार्क वरती आल्यात. यश नांदुरकरला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिला बॉल निर्धाव स्वरूपाचा आलाय. पहिल्या षटकाची सुरुवात जशी झाली होती निर्धाव चेंडूने, तशी दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील निर्धाव चेंडूने होत असताना पाहायला मिळाली. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. डॉट बॉल. दुसऱ्या आणि पुढच्या काही चेंडूंवरती काय वाढून ठेवलंय. लेफ्ट हँडर बॅटरसाठी चॉप करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर. लगातारचे 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे येत असताना कार्तिकला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला स्ट्राईक रेंजवरती पाहायला मिळतोय. कार्तिक नवले मैदानाच्या आतमध्ये अजूनही स्ट्राईक रेंजवरती आहे. 2 बॉल त्याने फेस केलेत. डावखुरा त्याचा बॅटरला नेहमी देवाचा वरद हस्त असतो. मोठे स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून येतात, किंवा निडरपणा हा त्यांच्या नेहमीचा अंदाज राहतो बॅटिंगचा. स्वीचिट एक देखणा, दीप्यमान, आकर्षक चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. कार्तिक नवलेच्या बॅटमधून स्विच हिट पाहायला मिळाला. फ्लॅट पॅरलल चेंडू सीमारेषा ओलांडत असताना पाहायला मिळतोय. षटकार आलाय. त्यांनी प्रतिस्पर्ध्याला सांगितलंय षटकार ठोकत असताना, रन्स माझ्याही बॅटमधून येतील. कोंडी फोडली आहे त्याने. चांगला स्ट्रोक इथे पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. बॅटने हलक्या हाताने बॅटचा फेस लवकर क्लोज केला होता. काही अंशी चेंडू मात्र गली रिजन मध्ये ट्रॅव्हल झाला. सिंगल आली. संघाची धावसंख्या 12. 12 ऑन दी बोर्ड. 12 धावा धावफलकावरती आहेत. लॉस ऑफ 3 विकेट. धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला आपण 12 पाहतोय. आवश्यक राहील ती पार्टनरशिप बिल्ड होणं, आवश्यक राहील भागीदारी रचली जाणं, आवश्यक राहील की संघाला एक सन्मानजनक टोटल पर्यंत घेऊन जाणं, यासाठी प्रयत्न करावा लागतील.
प्रयत्नांचा पाया तुम्हाला भरभक्कम उभा करावा लागेल. मोठी इमारत उभी करायची आहे. पुढचा बॉल कोला टाकला होता, सॉफ्ट हँड ड्राईव्ह केलंय, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. सिंगल इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळते आहे. एक सिंगल आली एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वधारेल. 13 धावा धावफलकावरती आहे. 13-3 सध्या परिस्थितीमध्ये दयनीय अवस्थेमध्ये संघ पाहायला मिळतो आहे. NP स्पोर्ट्स वर्सोवा या टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहोत. चांगल्या दर्जाची कामकाज अक्षय तिलबन टेंबिली या गोलंदाजांनी, क्षेत्ररक्षकांनी आणि किंबहुना प्रत्येकाने ज्याला दिलेली भूमिका आणि त्या भूमिकेवरती ज्यांनी सातत्यपणे अंमल केला आणि न्याय मिळवून दिला. यावेळेस हा बॉल समोरच्या दिशेने केले, बॅकफुटला आले, क्रीजचा वापर चांगला केला होता. हा फॉर्म जॅक करत असताना डाऊन द ग्राउंड खेळला. खरं तर वेगाने बीट केलं होतं बॅटरला समोरच्या दिशेने खेळण्यासाठी इथे प्रवृत्त करण्यात आलं. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने. ऍक्शन रिप्ले पहा, बॅकफुटला गेले, बॅटचा स्टिकर दबा लागला, फटका एक्झिक्यूट करू शकले नाही. रन्स मिळाली 1. संघाची धावसंख्या 2 षटकांचा खेळ संपला. स्कोर कार्ड मध्ये दाबात त्या 14-7च्या करंट रन रेटने 3 फलंदाज बाद. बॅटिंग करत असताना NP स्पोर्ट्स वर्सोवा टीम. अक्षय तिलबन टेंबिवली हा संघ निलेजी चव्हाण साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. ज्या ज्या गोलंदाजांनी विकेट मिळेल प्रत्येक विकेटसाठी निलेजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि अर्थात या षटकापासून राहील. 14-3 प्रतीक पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस बॉल कॉट बिहाइंड, 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 4, फलंदाज क्रमांक 4 इथे बाद होतोय. थँक्यू. षटकार चौकाराने केवळ बॅटर बनत नसतो, बॅटरकडे धीरोधार्तता असावी लागते, कौशल्य असावा लागतं. किंबहुना कौशल्य चातुर्य तुमच्याकडे फार महत्वाचं राहतं. आणि भूमिका जी आपल्याला मिळते तिला न्याय द्यायची असते. त्याच वेळेला पार्टनरशिप बिल्ड करायचे असतात. सिंगल डबल घेणं गरजेचं राहतं, मॅच चालू ठेवणं गरजेचं राहतं. हल्लीचे खेळाडू केवळ आविष्कारांच्या स्ट्रोकवरती जास्तीचा भरोसा ठेवतात. मोठे स्ट्रोक खेळण्याच्या उद्दर्यामध्ये विकेट गमावतात. 14-4 बाद झाल्यात. कार्तिक नवले देखील बाद होत असताना पाहायला मिळतं. त्यांनी संघाची साथ सोडली आहे. आदरणीय निलेजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी पहिल्या विकेट पासूनचे पारितोषिक लगावण्यात आले आहेत. ते 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 14-4 नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अधिनेश यावेळेस बॉल अगदी उसळी घेणारा, दोन्ही गाड्या एका रुळावरती, फलंदाज बाद. एखादा लगान संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय की काय असंच वाटू लागलंय. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. मला तर या संघाचा खेळ पाहता लगान संघाशी तुलना मी केली. याचं कारण असं आहे ना की तुम्ही किती मोठे आहात त्यापेक्षा तुम्ही किती मोठा खेळ करताना हेच प्रत्येकाला पाहायचं असतं.
इट्स नॉट हाऊ बिग यू आर, इट्स हाऊ बिग यू प्ले. तुमची नावं किती मोठी आहेत, काल काय केलं, कालचा विजय आज कामी येत नाही. मीरा रोड मध्ये काल तुम्ही खेळलात, आज जुचंद्र मध्ये आहात. इथली खेळपट्टी वेगळी आहे, इथलं मैदान वेगळं आहे, इथलं ॲटमॉस्फिअर वेगळं आहे, इथलं आयोजन वेगळं आहे. इथे तुम्हाला ते प्रदर्शन करायचं आहे. हा प्रतीक पाटील जो गोलंदाजी करतो, या खेळाडूला पहा. खरं तर या खेळाडूने याच मैदानावरती बाईक मिळवली आहे आणि तोच दरारा, तीच दमखम, तीच दहशत पुन्हा एकदा त्यांनी कायम ठेवली आहे. खोलातला बॉल डाऊन द ग्राउंड केला एक्स्ट्रा कव्हरला. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल मिळते. नवीन बॅटर प्रणय चिखलेला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहोत. 5 फलंदाज बाद झालेत, 15ला 5. खर तर हा आपल्या रिपिटेशनला शोभा देणारा खेळ मैदानाच्या आतमध्ये नाहीये. मैदानावरती आपण पाहतोय प्रणय चिकणे आणि त्याच्या साथीला अधिनाथ चावला. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. प्रतीक पाटील एकही बॉल बॅटला लागूच देत नाहीये. जणू असं वाटू लागलंय ना की यष्टीरक्षक आणि गोलंदाज हे दोघेच मैदानाच्या आतमध्ये खेळतायत की काय. आणि बॅटिंग करणारा संघ केवळ टुरिस्ट विजावरती जुचंद्र फिरायला आलाय असंच वाटू लागलंय. कारण मैदानावरती बॅटवरती तितकेसे बॉल आले नाही आहेत. एक षटकार एक चौकार येऊन देखीलही केवळ 14 धावा पाहायला मिळाल्या होत्या. हा बॉल एक्स्ट्रा आहे. अतिरिक्तच्या मदतीने 16 धावा धावफलकावरती आहेत. पंचांच्या भूमिकेमध्ये विरलजी नायर यांना आपण पाहतो. खर तर एक दर्जेदार पंच आणि तथा अनेक समालोचकांचे मैत्रीचे नाते आणि आयोजकांचे नाते ज्यांच्याशी निगडीत आहेत, संलग्न आहेत, असे विरलजी नायर यांना आपण पाहत आहोत. पुढचा बॉल खोलातला होता. पुन्हा एकदा अगदी आपण पाहिला वेगाने टाकला. जणू काही बॅट आणि पायांना फॉलो करत असताना हे चेंडू इथे पाहायला मिळाल्यात. पहा, दोन्ही पायाच्या अगदी मधोमध पोकळी होती आणि ती शोधली आहे. एक चांगला चेंडू पाहायला मिळतो आहे. प्रतीक पाटीलकडे ही खासियत आहे. 7 धावा त्याने खर्च केल्यात, 3 विकेट मिळवल्यात, 16ला 5 फलंदाज बाद झाल्यात. पुढचा बॉल गोलंदाज हाफ ट्रॅकर, हा पंप पुल. चेंडू सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षकाला शोधलंय. फलंदाज क्रमांक 6 प्रतीकला मिळालं 4थं यश. पूल तुम्ही स्क्रीनवरती पाहिला, जो अनसक्सेसफुल राहिला. 16ला 6 बाद झाल्यात. ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा पहा. बॅकफुटला आले, फटका एक्झिक्यूट करत असताना स्टिकरचा थोडा खाली लागला बॉल. पॉवर जनरेट करू शकले नाहीत. एक चांगला झेल बाउंड्री लाईन वरती मनीष पाटीलने हा एक सेफ हँड त्याने एक झेल टिपला. अनसक्सेसफुल पूल राहिला. परंतु प्रतीक पाटील काय गोलंदाजी केली आहे त्याने. 2 षटक, 7 धावा, 4 विकेट त्याने मिळवल्यात. पहा, आपण म्हणतो ना की एखाद्या स्पर्धेमध्ये गेल्यानंतर प्रतीक पाटील त्या मालिकावीराचा प्रबळ दावेदार का राहतो. पहा त्याची गोलंदाजी, त्याची चुणूक. पहिले 2 षटक हातात आले आणि केवळ 7 धावा आणि 4 विकेट मिळवल्यात. पॉइंटची गणना करायची झाली तर 20 तर अकाउंटला आल्या. पुढे काय हवं, काय कमालीची गोलंदाजी त्याने केली आहे. मानाच्या स्पर्धेमध्ये त्याचं हे बहारदार प्रदर्शन मैदानावरती पाहायला मिळाला. हा त्याचा स्पेल तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. अक्षित इंटरप्राइजेस टेंबिवलीचा खेळाडू प्रतीक पाटील 2 षटक, 7 धावा, 4 विकेट त्याने अर्जित केलेला पाहायला मिळाल्यात. दयनीय अवस्था आहे संघाची. हा सध्याच्या घडीला तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. समालोचन कक्ष दाखवण्यात येतोय. पायगावचे सुपुत्र आणि तथा मला तर पायगावचे कमी, परंतु जुचंद्र गावचे जास्तीचे सुपुत्र वाटतात निशांतजी पाटील सर. कारण अनेक मोठ्या स्पर्धा ज्यांनी या विभागामधून कव्हर केल्यात. या विभागाने त्यांना भरपूर सारं प्रेम दिलंय. मराठीवरती असणारं प्रभुत्व आणि सातत्याने ज्यांच्या विभागामध्ये अनेक स्पर्धा करण्याचा योग नेहमीच येतो. गोलंदाजी मार्कमध्ये पुढचा बॉल. गोलंदाज सज्ज होईल. वेदांचा पहिला बॉल उसळी घेणारा थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतो. डॉट बॉल. निर्धाव चेंडूने सुरुवात याही षटकाची झाली आहे. एकंदरीत जर का आपण या मॅच मध्ये पाहिलं ना गुरुदेवजी, तर खऱ्या अर्थानं 4-4 षटक हे प्रगतीपथावरती आहे. आणि प्रत्येक बॉल जो आहे षटकाचा हा निर्धाव स्वरूपाचा झालाय. 3ऱ्या षटकामध्ये विकेट मिळवली ही एक वेगळी बाब.
यावेळेचा बॉल बॅटची लिडिंग एज घेतलीये, पाठीमागे चाललाय, शॉर्ट थर्ड मारला क्षेत्ररक्षक तैनात, एक सिंगल इथे कंप्लीट होतीये. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन खारबाव आणि साई स्पोर्ट्स खारबाव आणि पत्तू पॅकर्स चौथा हिरवा मानकोली टीम आपण तयार राहा. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन चला तयार राहा. टॉस करण्यात येईल काही क्षणामध्ये. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, खाली राहिला ते यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. गोलंदाजीतली कौशल्य आपण पाहतोय. वळवला पहा, कॉन्क्रीटच्या विकेट वरती एवढं वळण प्राप्त करणं ही बाब सोपी नाही आहे, परंतु कष्ट साध्य अशी कामगिरी मैदानावरती वेदांत पाटील करत असताना पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच साई स्पोर्ट्स खारबाव आणि त्याच्या अगेन्स्ट पत्तू पॅकेज चौथा हिरवा मानकोली. आणखीन एक बॉल उसळी घेतोय, इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न करण्यात आला होता, परंतु एक चिकी सिंगल कंप्लीट होतीये. बाईटच्या स्वरूपामधून पंचांनी हायफाय दाखवलाय. अर्थात मैदानाच्या आतमधून ही रन्स येत असताना पुन्हा एकदा एकेरी पाहायला मिळाले. 18-6 चौथं षटक प्रगतीपदावरती आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही पुन्हा एकदा लक्ष देतोय. चला टॉस साठी रिपोर्टिंग करा, तयार राहा, संघाला तयार करा. पुढचा बॉल वेदांत जहा, चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो उजव्या एसटीच्या बाहेर. वळवलेले बॉल पाहायला मिळाले, गरकन गिरकी घेतात, फलंदाजाची फिरकी घेत आहेत. अर्थात एखाद्या घाटामध्ये गाडीने वळण घ्यावा ना तरी तिची गोलंदाजी आहे. मुंबापुरीमध्ये रविवारी ट्रॅफिक जज करणं जेवढं उघड जातं ना, किंबहुना वाकीपाड्यावरून जर का तुम्हाला जुचंद्रकडे यायचं ट्रॅफिक जज करणं जेवढं अवघड आहे, तितकी ही गोलंदाजी अवघड झाली आहे जज करणं. कारण बॉल समजूत दिले नाहीत, लांब ठेवले, वळवलेत, एक सिंगल आली आहे एकेरीच्या मदतीने. 19-6 जगातले भारी 19 फेब्रुवारी 4 षटकांचा खेळ संपला. 19-6 बाद झालेले पाहायला मिळालेत. NP स्पोर्ट्स वर्सोवा टीम बॅटिंग करते. या नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टनचा मी पुन्हा एकदा लक्ष देतोय. टॉस साठी त्वरित या. अर्थात साई स्पोर्ट्स खारबाव टीमचे कॅप्टन. चला लवकरात लवकर आपण देखील रिपोर्टिंग करा, कारण एका षटकाच्या नंतर आपण लगेचच टॉस करणार आहोत. पुढील सामने हे 4 षटकांचे राहतील, याकडे लक्ष वेधूयात. 19-6 19-6 फलंदाज बाद झाले. शेवटचा आणि अंतिम षटक. गोपाळ राठोड गोलंदाजी मार्क वरती येत. वेदांत मोनीश पाटील आला गोलंदाजी मार्क वरती. बॅकफूट वरती आपण पाहत आहोत, जिथे शरीराला भ्रष्ट झालेला हा बॉल पाहायला मिळाला. कासर वडवलीचा गोपाळ राठोडने अफलातून गोलंदाजी केली आणि ज्याने 6 बॉल मध्ये 11 धावा रोखल्या. संकट समयी संघाचा कर्णधारच धावून आला. आज त्याला कॅप्टन मिळाली आहे आणि चांगली गोलंदाजी त्याने केलेली पाहायला मिळाली. पुढचा बॉल गोलंदाज मनीष शहा, चेंडू पुन्हा एकदा दिशाहीन राहिलाय. अराउंड विकेटने तो गोलंदाजी करतोय. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहता. लेफ्ट हँडर गोलंदाज बाहेरच्या दिशेने बॉल काढण्यामध्ये सक्षम राहिला, परंतु अवांतर धाव आली आहे. संघाची धावसंख्या 20-6, 20 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 6 विकेट. 6 फलंदाज बाद झाल्यात. विकेट जरूर प्राप्त केल्यात, परंतु या षटकामध्ये जितक्या धावा थांबवाल ना तितक्या तुम्हाला चेस करणं इझी पडेल. क्रिकेटचा खेळ आहे, चेसिंग साठी तुम्हाला महत्वाच्या राहतात त्या धावा कमी बनवणं, कमी ठेवणं. कमी गतीचा बॉल पहा, ज्या कमीची चर्चा आपण करत होतो ना ती कमीपणा इथे पाहायला मिळालाय तर बॅटिंग करणाऱ्या टीम साठी. कारण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले प्रणय यांना आपण पाहिलं तर एकंदरीत 7 बॉल त्यांनी फेस केले. 7 बॉल मध्ये केवळ 2 धावा त्यांच्या
बॅटमधून आलेल्या पाहायला मिळाल्यात. यावेळेचा बॉल ऑन साइडला केलात, जस्ट अ फ्लिक टॉप द रिस्ट, मनगट वळवली, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, रन्स मिळतील 4, आलाय चौकार. जगभर कीर्ती साहेब 24ला 6 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाल्यात. 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. 6 फलंदाज बाद झालेत, परंतु इथून पुढचे 3 बॉल तितकेसे महत्वाचे राहणार आहेत. पुढचा चेंडू यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, खाली राहिला बॉल, थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. चाच पडतायत फलंदाज. पहा, मोठे फटके खेळण्यासाठी वारंवार इथून तिथे तिथून इथे मैदानाच्या आतमध्ये एक तेरी तो एक मेरी अशा स्वरूपाचा खेळ पाहायला मिळालाय. कारण पहिल्या या आधीच्या बॉलवरती चौकार आला, पुढचा बॉल निर्धाव आलाय. खोलातला चेंडू समोरच्या दिशेने फटका फसलाय. क्षेत्ररक्षकाचा जजमेंट चांगला आहे. सोप्पा झेल आदित्यने टिपलाय. फलंदाज क्रमांक 7 24ला 7 बाद. थँक्यू. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर 24ला 7 बाद झाल्यात. फलंदाज केवळ आयाराम गयाराम, तू चल मैं आया, ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये आहे. केवळ हजेरी लावण्याचं कामकाज फलंदाजांनी केलंय. किंबहुना प्रखर प्रकाशासमोर, एखाद्या गाडीच्या उजेडाच्या समोर ज्या वेळेला ससा येतो आणि जशी भेदरून जाण्याची अवस्था त्याची होते ना, तशीच काहीतरी मैदानावरती घडलंय. या गोलंदाजीच्या कत्तलखान्यासमोर फलंदाजांचा टिकाव लागलाच नाही. विकेट गमावलेल्या पाहायला मिळाला. 24ला 7 बाद. ह्या स्क्रीनवरती तुम्ही बाईक पाहतायत. 12 बाईक या पालघर जिल्ह्यातील मानांकित स्पर्धा, आणि या स्क्रीनवरती तुम्ही बाईक्स पाहत आहात. मार्केट व्हॅल्यू जवळपास 70 ते 80च्या घरामध्ये मार्केट प्राइस आहे या संपूर्ण बाईकची. आणि एकंदरीत प्रत्येक बाईकचा विचार केला तर 12 बाईक आपण या स्पर्धेमधून देत आहोत. अग्र मानांकित स्पर्धांच्या यादीमध्ये घर करून बसलेली स्पर्धा आपण पाहतोय. मोनिशला विकेट मिळवली. शेवटचा बॉल, पुढचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर, दिशाहीन राहिला. एक्स्ट्रा रन येत असताना 25 धावा धावफलकावरती आहेत. विरलजी नायर दोन्ही हात केले समांतर, चेंडू आला अवांतर. एक्स्ट्रा रन अगदी सलोख्याचं वातावरण नेहमी निर्माण करतात पंच, आणि पंचांची नेहमीच एक चांगली मैत्री राहते ती समालोचकांशी. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल पुन्हा एकदा दिशाहीन राहतोय. अतिरिक्त धावा येत असताना पाहायला मिळत आहेत. त्याच धावा रोखायच्या होते. या षटकामध्ये एक्स्ट्रा आल्यात. एकंदरीत 4 बाईट, 2ला बाईटच्या स्वरूपामधून 2 धावा आल्या. एक्स्ट्रा एकंदरीत आपण पाहिल्या तर 6 आल्यात. संघाची धावसंख्या 26ला 7 फलंदाज बाद झाल्यात. 26 धावा धावफलकावरती. हे प्रेक्षक वर्ग तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. आपल्याला दिले गेलेल्या स्टँडचा वापर करतायत. काही मोबाईल मध्ये आहेत, काही चॅटिंग करतायत, काही सामने पाहत आहेत. पुढचा बॉल, यावेळेचा चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघतोय. एंड ऑफ दी ओव्हर नंबर 5. पूर्वार्धाचा खेळ संपला. स्कोर कार्डवरती धावा आहेत. या पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर 26-27 रनचं टार्गेट या सामन्यामध्ये ठेवण्यात आलंय. या पण 2 विजेत्या संघांच्या दरम्यानची लढत, आणि जिचा करतोय टॉस साई स्पोर्ट्स खारबाव आणि त्याच्या अगेन्स्ट पत्तू पॅकेज चौटा हिरवा मानकोली. या 2 संघांदरम्यानची लढत या प्रेझेंटेशन बॉक्सकडे वळूयात आणि या आपण आवाज ऐकूयात निशांतजी पाटील सर यांचा. आणि जशी उत्तरार्धाला सुरुवात होईल ना, या गावचे सुपुत्र तथा एक उद्योन्मुख समालोचक, एक चांगल्या आवाजाचे धणी अर्थात तुषारजी सोनवणे यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद जयेश भोसले सर. आपण या ठिकाणी आपल्या टॉस बॉक्स मधून टॉस करतोय. या ठिकाणी आदरणीय सन्माननीय सागरजी पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. एका बाजूला साई स्पोर्ट खारबाव आणि त्यांच्या विरोधात पतू पॅकर्स चौटा हिरवा मानकोली. या 2 संघांमध्ये आपल्याला दुसऱ्या फेरीतील पहिला सामना पाहायला मिळणार आहे. नाणंबाईचा एका बाजूला शिवसेना असं एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते, आणि एका बाजूला उपमुख्यमंत्री चषक असं या नाण्यावरती
आपल्याला पाहायला मिळतं. आणि सागरजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. साई स्पोर्ट खारबाव संघाचं कॅप्टन या ठिकाणी कॉल देत असताना शिवसेना, परंतु इथे उपमुख्यमंत्री चषक आणि इथे टॉस जिंकलेला आहे पतू पॅकर्स चौथा हिरवा मानकोली या संघाने. मोहित अभिनंदन, नाणेफेकीचा कॉल तू जिंकलाय. 4 षटकांचा सामना आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना भिवंडी परिसरातील बलाढ्य संघ साई स्पोर्ट खारबाव या संघासमोर तुम्ही खेळताय. निर्णय काय? बॅटिंग करणार आहात. मागील मॅच मध्ये देखील बॅटिंग केली होती. सुरुवातीला जर पाहिलं तर बॅटिंग मध्ये फारशी चांगली मानकोलीला कामगिरी करता आलेली नाही आहे. या मॅच मध्ये काही बदल पाहायला मिळतील का? कारण सलामीला जर पाहिलं तर विनीत माली आणि वैभव माली हे 2 फलंदाज पाहायला मिळाले, परंतु तुमच्या संघामध्ये आज जर पाहिलं तर तकदीर माली जो नेहमी सलामीला येत असतो आणि यशवंत माली यांना देखील आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय. या मॅच मध्ये काही बदल पाहायला मिळतील? नाही सेम. कसं वाटतं एकंदरीत जुचंद्र परिसरामध्ये दुसऱ्यांदा मानकोली संघ खेळण्यासाठी दाखल झाला, या स्पर्धेमध्ये खेळताना एकंदरीत कसा अनुभव तुमच्या संघाचा राहिला? आम्हाला खेळायला मजा आली. भरपूर साऱ्या शुभेच्छा. हा होता मोहित माली, चौथा हिरवा मानकोली या संघाचा कॅप्टन. या ठिकाणी अनिकेत म्हात्रे आहेत, साई स्पोर्ट खारबाव संघाचा कॅप्टन. अनिकेत इथे बॅटिंग करणार आहे, समोरचा फिल्डिंग करायची आहे. अगदी तुम्ही टॉस जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? आम्हाला बॅटिंग करायची होती, पण आता बॉलिंग भेटले, चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. पहिल्या मॅच मध्ये भरपूर सारे खेळाडू तुमच्या संघामध्ये नव्हते. खरं तर उशिराने तुमच्या संघातील खेळाडू दाखल झाले. या मॅच मध्ये कंप्लीट संघ आपल्याला पाहायला मिळेल? नाही, फक्त अक्षय दादाची एंट्री झाली, बाकी प्लेयर नाही आहेत. एकंदरीत साई स्पोर्ट खारबाव संघ जर पाहिलं तर पालघर जिल्ह्यामध्ये खूप चांगली कामगिरी करतोय, परंतु मागील काही स्पर्धेमध्ये फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही आहे. या स्पर्धेमध्ये चांगला खेळ करण्याचा प्रयत्न राहील का? हो, नक्कीच आमचा बेस्ट देण्याचा प्रयत्न करेल आणि इथली पब्लिकचा खूप सपोर्ट असते, म्हणून चांगल्या खेळण्याचा प्रयत्न करू. चौथा हिरवा मानकोली संघ जर पाहिलं तर पतू पॅकर्स या नावाने हा संघ खेळतोय आणि या हंगामामध्ये त्या संघाच्या विरोधात तुम्ही खेळला आहात का आणि खेळला आहेत तर जिंकला आहात का? त्यांची आणि आमची मॅच झाले, एक झाले आमची बरोबरी. आज जिंकून या स्पर्धेत पुढे जाण्याचा प्रयत्न असेल आमचा. भरपूर साऱ्या शुभेच्छा. या ठिकाणी जर पाहिलं तर पतू पॅकर्स चौथा हिरवा मानकोली या संघाने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम बॅटिंग स्वीकारलेली आहे आणि साई स्पोर्ट खारबाव या टीमला फिल्डिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलेलं आहे. आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये आणि त्या ठिकाणी आवाज ऐकूया तुषारजी सोनावणे यांचा. धन्यवाद. थँक्यू जय जी भोसले. त्याचबरोबर जर आपण तर निशांतजी पाटील यांचा आवाज आपण ऐकलात. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतायत प्रिन्स मूवीज अगदी यूट्यूब टेलिकास्ट करते. अर्थातच या पालघर जिल्ह्यातील अग्र नामांकित क्रीडा स्पर्धामध्ये अर्थातच जर पाहिलं गेलं तर या स्पर्धामध्ये विशेष काय आहे तर प्रत्येक स्पर्धेमध्ये कॅश प्राइज असतं, परंतु या स्पर्धेमध्ये 12 बाईक देण्यात येतील आणि जवळपास जर पाहिलं गेलं तर या पालघर जिल्ह्यातील सर्वाधिक नामांकित क्रीडा स्पर्धा आपण पाहतायत. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून युट्यूब टेलिकास्ट केले जाते. मनीषदा मात्रा यांना आपण बघतायत, जे म्हात्रेबद्दल स्पोर्टचे प्रोप्रायटर आहेत आणि नेहमीच जर पाहिलं तर उल्लेखनीय कामगिरी त्यांची राहिली. रुपेश मोरे असतील, दीपेश असतील, त्यानंतर शोही त्यांना आपण देखील बघतायत मुख्य व्यासपीठावरती. कल्पेशजी भोईर जे पत्रकार आहेत, चांगली भूमिका. आणि हे तीन आयोजक मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळतात. चेतनदादा पाटील, जिग्नेशदादा म्हात्रे आणि भावेशदादा म्हात्रे यांना आपण बघतायत. 1-2 दिवसात निलेशदादा चव्हाण देखील दाखल होतीलच आयोजन समितीमध्ये. वेलकम कल्पेशदादा म्हात्रे, आपलं देखील स्वागत आहे. एमबी स्पोर्टचे प्रोप्रायटर, 2 A1 जोडी बंधूच्या माध्यमातून ते अगदी जर पाहिलं गेलं तर दुकान आपण पाहतायत. वर्सोबा टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पहिल्या डावात तर धावा करू शकल्या नाही आहेत, परंतु जर पाहिलं तर केल्यात त्या धावांना आता रोखायचं आहे. फक्त या अपेक्षावरती आता मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. 30 बॉलमध्ये करायच्या 27 धावा. अक्षित 11 टेंबिवली संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतायत आणि प्रत्येक षटकाराकरिता सन्माननीय जय मल्हार एंटरप्राइजचे प्रोप्रायटर निलेशदादा चव्हाण यांच्या माध्यमातून जर पाहिलं गेलं तर रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. अर्थातच जर पाहिलं गेलं तर टीम टेंबिवली संघासाठी एक कॅश प्राइज असेल, कारण की त्याच्या मुलाच्या नावाने आज संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. आणि यापूर्वी जर पाहिलं तर पतू पॅकरच्या स्पर्धेमध्ये लोकनेते चषक आपण पाहिलं, त्या स्पर्धेमधील अगदी जर पाहिलं तर प्रतीक पाटीलला मालिकावीरची बाईक मिळाली. फार मोठी जिम्मेदारी आहे आज या मैदानावरती. या उपमुख्यमंत्री चषकामध्ये खेळत असताना प्रतीकवरती आणि दुसऱ्या बाजूला परेश गुराटकर यांना आपण बघताय मैदानाच्या आतमध्ये. मॅचच्या दिशेने जाऊयात. मॅचला होईल सुरुवात.
विरलजी नायर. पंचांचा इशारा आलाय, लेट्स प्ले. दोन्ही टीमला दिव्या शुभेच्छा. एका बाजूला प्रतीक पाटील, टार्झन ऑफ टेंबिवली म्हणून फार मोठा चर्चेत राहिलेला खेळाडू आहे. ऑल इंडिया आयकॉन म्हणून देखील मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात प्रतीकने. आणि या मैदानावरती जर पाहिले गेले तर त्याचा प्रभावित खेळ गेल्याच वीक मध्ये आपण पाहिला गेल्यात. पाहूयात, आता स्पर्धा वेगळी आहे अगदी जर पाहिलं गेलं तर, परंतु मैदान त्याचा आवडतं आहे, नो डाऊट अबाउट इट. मुनीश जर पाहिलं तर शेवटच्या षटक हाताळलं होतं, 7 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या, 1 विकेट त्याच्या नावावरती आली होती. पहिल्या षटकात जर पाहिलं तर चांगला बोलबाला आपण पाहिला तो म्हणजे टेंबुली टीमच्या माध्यमातून. पहिलाच बॉल ऑफस्टिकच्या बाहेर शबल झाले, लेग स्टिक मिस करणारा बॉल होता आणि चाललाय सर विकेट किपरच्या हातामध्ये व्हाईट बॉलची खून या ठिकाणी केली जाईल. 1 धाव अवंतरच्या माध्यमातून प्राप्त केली जाते. पहा तुमच्याकडे बँक बॅलन्स कमी आहे आणि कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर तुम्हाला डॉट बॉल जास्तीत जास्त घ्यायचे, तुम्हाला विकेट्स जास्तीत जास्त प्रमाणावरती या ठिकाणी कम्प्लीट करायचे आहेत. प्रतीक पाटील ऑन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय, बॉलिंग ट्रॅक वरती बॉल होते यार, ऑफस्टिकच्या बाहेर शब्बल झालेत. वा, प्रतीक पाटील आजच्या नाईट मधील हा सर्वाधिक उत्तम दर्जाचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. घुटना टेक, सिक्सर देख प्रतीक पाटीलच्या बॅट मधून षटकार. संगीत शिवसेनेचं गुणगान गाणारं संगीत आहे आणि अगदी जर पाहिलं गेलं ना तर या स्पर्धेने एक वेगळी उंची प्राप्त केली या पालघर जिल्ह्यामध्ये. षटकार आलाय प्रतीक पाटीलच्या बॅट मधून, 7 धावा फटकावरती. इथे आक्रमण केले, फटका हवेत आहे परंतु बॉल चाललाय मैदानाच्या पलीकडे. प्रतीकच्या जर बॅटला लागला तर तो बॉल मैदानाच्या बाहेरच जाईल, कारण की तो आहे टेंबिवलीचा ब्रँड आणि त्याच्याच बॅट मधून आणखीन एक षटकार. मारलाय तो म्हणजे समोर आणि काय फटका एक्झिक्यूट केलाय. मुख्य व्यासपीठ आपण जरूर बघता, विक्रांत त्यांना देखील आपण पाहताय, विक्रांत पाटील. त्याबरोबर पाहिलं तर सागरजी पाटील. पुन्हा एकदा जर पाहिलं गेलं तर खुलवटप्याचा बॉल होता, अगदी जर पाहिलं गेलं तर लॉंग ऑफची दिशा या ठिकाणी निवडली गेली. या बॉलवरती जर पाहिलं गेलं तर एकच धाव प्रतीकने आता मात्र संपादित केलेली आहे. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्येत भर आणि धावसंख्येत पोहोचते धाव फटकावरती 14च्या घरामध्ये. लक्ष होतं 27 आणि आतापर्यंत जर पाहिलं तर वैयक्तिक 13 धावींवरती प्रतीक पाटील मैदानाच्या आतमध्ये बरसलेला आहे. परंतु परेश गोराटकर देखील तेवढेच मातबर खेळाडू म्हणून नेहमीच त्यांची ओळख, नेहमीच त्यांची चर्चा राहिलेली आहे. या पुढचा बॉल स्विंग अँड मिस, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळण घेणारा बॉल होता. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. ऍक्शन रिप्ले आपल्याला दाखवलं होतं. प्रिन्स मूवीची खासियत आहे, प्रत्येक डॉट बॉल, प्रत्येक विकेट आणि प्रत्येक बॉलवरती काय घडलंय हे निगडीत आपल्याला लगेच ऑन स्क्रीन दाखवलं जाते. त्याच कारणाचं मोठमोठ्या स्पर्धा नेहमीच कव्हर करण्याची संधी त्यांना मिळते. ओहो, आणखीन एक फुललेनचा बॉल होता, बीट झालाय. पुन्हा एकदा पाहिलं तर डॉट चेंडूची सांगता केली जाते. परेशला कुठेतरी जर पाहिलं गेलं तर कमबॅक करावं लागेल. ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतो. थोडासा धीम्या गतीने टाकलेला बॉल होता, बीट केले पुन्हा एकदा परेशला. 5 चेंडू फेकून झालेत आणि 14 धावा फटकावरती. ओहो, यावेळेला जर पाहिलं गेलं तर स्विंग झालाय. पुन्हा एकदा जर पाहिलं तर डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना दिसतोय. सलगचा जर पाहिलं गेला तर परेशने 3रा डॉट बॉल खेळला आणि अशा रीतीने पहिला ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. P1च्या षटकामध्ये, पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये अक्षित 11 टेंबिवली संघाच्या माध्यमातून झाले. धावा फटकावरती लागल्या गेल्या 14च्या घरामध्ये. आता मात्र टार्गेट होतं 27. मॅचचं समीकरण सोपं झालंय. पुन्हा एकदा घेऊयात एक छोटासा डीजेवाला ब्रेक आणि पुन्हा एकदा या मॅचच्या दिशेने येणार आहोत. खेळाडूला कॅश प्राइज देण्यात येईल. नेहमीच जिग्नेशचा मात्र उल्लेख करावा लागेल त्यांचा, कारण की मोठमोठ्या स्पर्धा मध्ये जर पाहिलं तर त्यांचा उल्लेख केला जातो आणि खरोखरच त्यांच्याच नेतृत्वाखाली आणि त्यांच्याच जर पाहिलं तर आयोजनाने प्रत्येकाने जर पाहिलं तर हुरूर लावून सोडले होते. आणि हीच ती 12बाईची क्रीडा स्पर्धा उपमुख्यमंत्री चषक 2025.
पहिला बॉल पहिलाच बॉल स्पीड काय फटका खेळलाय, देखना फटका बाला मारतो. क्षेत्ररक्षकाने बॉल आतमध्ये ढकललाय, एकदम कंप्लीट केलंय. दुसरीचा प्रयत्न चालवला आहे आणि 2 धाव्या ठिकाणी कंप्लीट झालेल्या आहेत. या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटका जाऊन पोहोचते ते म्हणजे 16च्या घरामध्ये. जबरदस्त क्रीडा स्पर्धा. भुवन पाटील देखील मॅचचा आनंद घेत आहेत. प्रत्येक जण या मॅचचा आनंद घेत असताना आपण जरूर बघतो. प्रिन्स मूवीच्या माध्यमातून कौतुक करावं तितकं कमी या स्पर्धेचं. गावठी स्फोट वाकीपडा असतील, त्यानंतर 21 स्फोट वाकीपडा या टीमच्या आम्ही आभारी आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. ओहो, यावेळेला जर पाहिलं तर फुल टॉस बॉल मध्ये कन्वर्ट केले गेले. बॉल जाईल थेट सीमारेषे पार. प्रतीकच्या बॅट मधून आणखीन एक वार चौकार. साठी वेगळा आहे कॉमेंट्री बॉक्स आणि त्यानंतर 12 बाईक आपल्याला स्टेज पाहायला मिळतो. या ठिकाणी ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षकाने चुकी केली, परंतु जर मात्र एकदा कंप्लीट केलं. दुसरीचा प्रयत्न होता, यशस्वी ठरलेत प्रतीक. 2 धावा कंप्लीट केल्यात. प्रतीकला माहिती आहे प्रत्येक धाव महत्वाची आहे. तिसरीचा प्रयत्न चालवला, धावतात परेश. वाह, काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. ही प्रतीकची चपळाई आहे. ही जर पाहिले गेले तर परेशची चपळाई आहे. आणि आता जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये मिळतील धावा 3 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 23. आपल्याला 27चं लक्ष्य आहे. आपल्याला 27चं नाही तर 7च्या पलीकडे जायचं आहे. असा प्रयत्न नक्कीच मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. आणि खरोखर जर पाहिले गेले तर काय बॅटिंग करतायत. धावा आपल्याला लवकरात लवकर बनवायची. हो, यावेळेला जर पाहिजे ऑफस्टिकच्या बाहेर शबल झाले. खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु लेगस्टिक सोडून जाणारा बॉल आहे. पंचाचा इशाराला इट इज अ वाईट बॉल. आणखी एक धाव अवंतरच्या माध्यमातून प्राप्त केली जाते. संघाच्या धावसंख्येत भर पडलाय. धावसंख्येत पोहोचते धाव फटकावरती 24च्या घरामध्ये. आता मात्र जर पाहिजे तर 3 धावेंचं फक्त आणि फक्त समीकरण या मॅच मध्ये शिल्लक राहिलेलं आहे. टेंबुली टीमने केलेली गोलंदाजी, टेंबुली टीमने केलेली फलंदाजी, त्याच कारणाचं काय जर पाहिलं गेलं तरी या स्पर्धेमध्ये त्या संघाचा बोलबाल आतापर्यंत पाहायला मिळतोय. यावेळेला जर पाहिलं तर परेशच्या बॅट मधून जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. मॅच विनिंग चौकार येतोय परेशच्या बॅट मधून. 4 धावा. अभिनंदन टीम अक्षित 11 टेंबोली संघ. पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. आणि हार्ड लक टफ लक NP स्पोर्ट्स वर्सोवा संघ, आपण या स्पर्धेमध्ये भाग घेतला. आम्ही देखील तुमचे खूप खूप या स्पर्धेच्या माध्यमातून आभारी आहोत. यस, टेंबुली टीमला विनंती करतोय, एकच कडे आपण संपूर्ण कॅश प्राइज दिले चालेल का? चला, प्रत्येक विकेटसाठी आपण 500 रुपयाचा कॅश प्राइज देणार आहोत. प्रतीक पाटील 2 षटकं हाताळलीत आणि 4 विकेट. प्रतीकला 2000 रुपये कॅश प्राइज देण्यात येईल. जयमाला एंटरप्राइजचे प्रोप्रायटर निलेशजी चव्हाण यांच्या माध्यमातून. त्यानंतर मोनिश पाटील आपण देखील यायचं 500 रुपयाचा कॅश प्राइज आपल्याला देण्यात येईल. त्यानंतर असे कुठलेही गोलंदाज ठरले नाही, परंतु षटकार प्रतीकच्या बॅटमधून आलेत. 2 षटकार प्रतीकने मारलेत आणि त्याच्याकरिता जर पाहिजे तर प्रत्येक षटकारिता 500 रुपये होतं. चला, मॅचचा मॅट ऑफ द मॅच, नो डाऊट अबाउट इट, टार्झन ऑफ टेंबिवली अर्थात जर पाहिजे प्रतीक पाटील ठरले गेलेत या मॅचचे मॅट ऑफ द मॅच. यायच्या प्रतीकने, मोनिशने यायचं 500 रुपयाचा कॅश प्राइज घेण्यासाठी आणि प्रतीकने देखील यायचं टॉस बॉक्स मध्ये दाखल व्हायचं आहे. आपण बघतायत एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा. अर्थातच जर पाहिजे तर 12 बाईक सहित ही संपूर्ण क्रीडा स्पर्धा. या वेलकम टायगरच्या शुभ आपण मॅट ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. मात्र बदल स्पोर्टचे मॅनेजर आहेत आणि एक चांगली भूमिका अदा करतात. येस, या प्रतीक आपण इथे यायचं आहे. टेनिस बॉल क्रिकेट मधील असा पहिला खेळाडू आहे ज्याने भरपूर वेळा मॅट ऑफ द मॅच घेतले, परंतु भरपूर वेळा मी तर म्हणे प्रतीक 100 पैकी
तुम्ही असे 90 मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार घेतले असतील आणि 90 मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार डेडिकेट करणारा पहिला खेळाडू आहे, म्हणून प्रतीकसाठी एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत, कारण की नवीन जे खेळाडू असतात त्यांना प्रोत्साहित करण्याचं काम प्रतीकच्या माध्यमातून राहते. या प्लीज यश आपण इन्व्हाइट करतोय यशला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. यश या प्लीज. चला यशने यायचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी जबरदस्त कामगिरी यशच्या माध्यमातून देखील आपण पाहिली गेली. मला वाटतं यश टीमचे कॅप्टन आहेत आणि कॅप्टन कुल कामगिरी त्याने आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. चला प्रथम जर पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचचा मेडल आपण देऊयात. चला मॅन ऑफ द मॅचचे मेडल आणि त्यानंतर ट्रॉफी देऊन या ठिकाणी जर पाहिलं तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. अभिनंदन टीमचे कॅप्टन आहात आपण. कसं वाटलं एकंदरीत टीम टेंबोली संघाचे कॅप्टन कमी बोलतात, परंतु मैदानाच्या आतमध्ये टेंबोली संघाचा बोलबर राहिला. टेंबोली संघाचा चांगला खेळ आपण पाहिला गेला. नुकताच मॅच पार पाडली गेली, त्या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच ठरले गेले प्रतीक पाटील आणि लगेचच या पुढच्या मॅचला सुरुवात करणार आहोत. आणि ज्या वेळेला या दुसऱ्या मॅचला सुरुवात होईल पहिल्या डावासाठी निशांतजी पाटील व्हॉइस ऑफ पाय त्या ठिकाणी सज्ज असतील. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स अँड थँक्यू प्रिन्स मूवीज लाईव्ह. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय शिवसेना नायगाव पूर्व विभाग पुरस्कृत आदरणीय श्री जिग्नेशजी म्हात्रे साहेब युवा सेना प्रमुख वसई तालुका व बोईसर विधानसभा पूर्व आयोजित माननीय नामदार आदरणीय श्री एकनाथजी शिंदे साहेब माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा उपमुख्यमंत्री चषक 2025 तुम्ही पाहताय. आणि आजच्या रजनीमधील एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पतू पॅकर चौथा हिरवा मानकोली आणि त्या संघाच्या विरोधात साईस्फोट खारबाव हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस जिंकला या मॅच मध्ये पतू पॅकर चौथा हिरवा मानकोली या टीमनं आणि प्रथम बॅटिंग स्वीकारलेली आहे आणि साईस्फोट खारबाव या टीमला फिल्डिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलेला आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर महेंद्र दादा पाटील यांचे बंधू अर्थातच गुरुशेठ पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व गुरुशेठ पाटील यांना विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती. आपलं हार्दिक स्वागत आहे. साईस्फोट खारबाव संघ खेळतोय मैदानावरती.